बऱ्याच वर्षांनंतर नागपूरमध्ये जातीय दंगल झाली। नागपूर, मी गेल्या वेळेला आपल्याशी बोललो होतो, त्याही वेळेला बोललो होतो, आज परत बोलतोय की RSSचं मुख्यालय आहे, जिथे आता 30 तारखेला मला वाटतं पंतप्रधान भेट देत आहेत। गडकरींचा गड आहे, माननीय मुख्यमंत्र्यांचा तर तो होम पिच आहे। अशा या होम पिचमध्ये किंवा होम पिचवर जातीय दंगल घडवली गेली, जातीय दंगल झाली। औरंगजेबाचा थडगा आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये। महाराष्ट्रामध्ये कुठेही त्याचे तसे पडसाद न उमटले नाहीत, पण नागपूरमध्ये घडलं। एका बाजूला अधिवेशन सुरू असताना, पंतप्रधानांची भेट तिकडे नियोजित असताना नागपूरमध्ये नेमकी दंगल कोणी घडवली, हाही एक संशोधनाचा विषय आहे। नागपूरमध्ये दंगल घडते आणि त्याच अधिवेशनात, म्हणजे ज्या काळात ही दंगल घडली त्याच अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे आमदार एकूणच नगरविकास आणि ठाणे महापालिकेतला, ठाणे शहरातला भ्रष्टाचाराचा सगळा कारभार हा चव्हाट्यावरती आणतायत। म्हणजे नेमकं भांडणी दंगल आहे तरी कोणाची, हाही एक विचार करण्यासारखा विषय की याच्यामागे हा निव्वळ योगायोग आहे का, की नागपूरमध्ये बऱ्याच वर्षांनंतर दंगल घडते आणि सत्ताधारी पक्षातलेच लोक हे ठाण्यातल्या आणि त्यांच्या नगरविकास खात्यातल्या भ्रष्टाचाराची सगळी लक्तरं बाहेर काढतायत। हा योगायोग हा सुद्धा एक पाहण्यासारखा किंवा अभ्यास करण्यासारखा आहे। मला असं वाटतं की हे सरकार अपयश लपवण्यासाठी एक एक गोष्टी करायला बघते आणि त्याच्यात ते अधिकाधिक अपयशी होत चाललेलं आहे। या सरकारच्या कारभाराचे ढिंडोडे हे दिवसागणिक सगळ्यांसमोर येत आहेत आणि ते केवळ काहीतरी वेळ मारून न्यायची म्हणून यांचा हा कारभार चाललेला आहे।